तर आजचा आहे फूड स्टॉल आणि माझा मेनू आहे हेल्दी बीटरूट डोसा विथ कोकोनट चटणी आणि पोटॅटोची व्हेजिटेबल असा. यस, तर बीटरूट डोसाची जी रेसिपी आहे ती एकदम सोपी आहे. ज्याच्यासाठी आपण घ्यायचं आहे समप्रमाणामध्ये डाळी आणि तांदळाचं पोर्शनमध्ये. याच्यासाठी मी घेतली आहे 1 कप मूग डाळ, 1 कप उडीद डाळ आणि 1 कप हरभरा डाळ आणि विथ 1 कप तांदूळ. असं हे रात्रभर आपल्याला भिजायला ठेवायचं. त्याच्यानंतर रेग्युलर डोस्याला जसा कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवतो तसं बनवून घ्यायचं आणि रात्रभर त्याला फर्मेंटेशनला ठेवून द्यायचं आहे. माझं बॅटर अगदी रात्रभर फर्मेंटेशनला मी ठेवलं होतं आणि एकदम छान फर्मेंट झालं होतं. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला डोसा बनवायचे त्यावेळेस त्याच्यामध्ये बीटरूट किसून ॲड करायचे. त्याची ग्रेव्ही करण्यापेक्षा किसून जर तुम्ही ॲड केलं तर अजून छान दिसायला पण सुंदर दिसेल आणि इट्स हेल्दीसुद्धा. ओके, तर त्याच्यामध्ये किसून जेव्हा बनवायचं तेव्हाच बीटरूटचा किस टाकायचा आहे त्याच्यामध्ये विथ लसूण पेस्ट टाकायची आहे. सोबत थोडंसं ओवा टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरून आणि हे सगळं बॅटर जे आहे ते एकदम छान मिक्स करायचं आहे. आणि आपण जसा रेग्युलर डोसा बनवतो त्याच पद्धतीने डोसा बनवून घ्यायचे. आणि बनलेला हा गरमागरम डोसा आपण कोकोनट चटणीसोबत आणि पोटॅटो व्हेजिटेबलसोबत खायचा आहे, एन्जॉय करायचा.